नमस्कार विद्यार्थी पालको. आज महाराष्ट्राच्या MBBS BDSच्या राऊंड 1चा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये ज्ञानसागर अकॅडमी इचलकरंजीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज त्याचबरोबर सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. त्याचबरोबर बरेच विद्यार्थी BDS गव्हर्मेंट आणि BDS सेमी गव्हर्मेंट कॉलेज त्याची अलॉटमेंट झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शीट अलॉट झालेले आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन. आता अलॉटमेंट झाल्यानंतर आपण ॲडमिशनची प्रोसेस काय करायची आहे याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. पहिल्यांदा मी जे लिंक पाठवलेले आहे त्या लिंकमध्ये जाऊन आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे. अलॉटमेंट लेटरबरोबर ज्या संबंधित कॉलेजची रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत आणि फी स्ट्रक्चर आहे याची डिटेल माहिती मी ग्रुपवर टाकलेली आहे. त्या कॉलेजची त्या मिळालेल्या कॉलेजनुसार त्यांना आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर त्यांचे असणारे फी स्ट्रक्चर, त्याचा DD हे संपूर्ण घेऊन आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन साधारण 1 तारखेपासून 5 तारखेपासून आपण त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. ज्यांना मिळालेले कॉलेज पसंत आहे आणि पुढच्या प्रोसेसला त्यांना जायचं नाही आहे सेकंड आणि थर्ड राऊंडसाठी, त्यांनी रिटेन्शनचा फॉर्म भरायचा आहे. ज्यांना मिळालेलं कॉलेज पसंत आहे आणि पुढच्या दोन्ही प्रोसेसमध्ये राऊंड 2 राऊंड 3साठी जे वेट करणार आहेत, अपग्रेडेशन बेटरमेंटसाठी जे वेट करणार आहेत, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत रिटेन्शनचा फॉर्म भरायचा नाही. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजची शीट घ्यायची नाही आहे, पसंत नाही आहे आणि मला जायचं नाही आहे, त्यांनी फ्री एक्झिट व्हायचं आहे. त्यांनी कुठल्याही कोणतीही प्रक्रिया करायची नाही. म्हणजे बहुतांशी यामध्ये BDSच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ज्यांना BDSच्या कॉलेजची शीट अलॉट झालेली आहे त्यांनी ज्यांना रिपोर्टिंग करायचं नाही त्यांनी काही करायचं नाही. जे विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करणार आहेत ते रिपोर्टिंग केल्यानंतर साधारण 5 तारखेपर्यंत ही रिपोर्टिंगची प्रोसेस आहे. त्यानंतर साधारण एक 5-7 दिवसानं साधारण 10 ते 12 तारखेपासून सेकंड राऊंड MBBS BDS राऊंडची प्रक्रिया सुरू होईल. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या BAMSच्या राऊंड 1ची प्रक्रिया चालू होईल. जी मुलं ह्या प्रक्रियेमध्ये रिपोर्टिंग करतील आणि रिटेन्शनचा फॉर्म भरणार नाही किंवा जी मुलं फ्री एक्झिट घेतील किंवा ज्या मुलांना शीट अलॉट झालेली नाही ते सर्व मुलं सेकंड राऊंडसाठी ऑप्शन एंट्री फॉर्म भरायचा आहे. त्याचं संपूर्ण शेड्यूल जसं नोटिफिकेशन शासनाकडून उपलब्ध होईल त्या पद्धतीने मी संपूर्ण वेळापत्रक आपल्यासाठी उपलब्ध करून देईन. ज्या विद्यार्थ्यांना शीट अलॉट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या संबंधित कॉलेजची फीची DD, राष्ट्रीयकृत बँकेतली आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर झेरॉक्स सेट घेऊन त्या कॉलेजला जाऊन फिजिकली रिपोर्ट करायचा आहे दिनांक 1 ते 5 तारखेपर्यंत. याबाबत कोणाला काही शंका असेल तर त्यांनी उद्या मला फोन करू शकतात. विद्यार्थ्यांना MBBS किंवा BDSची शीट अलॉट झालेली आहे आणि त्यांना अलॉटमेंट लेटरची जर प्रिंटआउट पाहिजे असेल तर त्यांनी प्रत्यक्ष भेटू शकता. आम्ही उद्या रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 ते 10 दरम्यान आदिनाथ हाऊसिंग सोसायटीचा जो सांस्कृतिक हॉल आहे इचलकरंजीमध्ये इथे आम्ही उपलब्ध आहोत. त्यांनी येऊन आमच्याकडून अलॉटमेंट लेटर प्रिंटआउट घेऊन जाऊ शकता. धन्यवाद.